सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतो। त्याच्या पोस्टर लॉन्च साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्याने जीचे आपले उमेश बन्सल, जानोरकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे। सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला। मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती। मला म्हणाले म्हणजे याला सहकार्य पाहिजे। आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले। त्यांची कार्यपद्धती पाहिली मी। मैं आपको कहा था जब थोड़े समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में। कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता। कुणाचंही सुख दुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था। सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिलंय। आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे। आखिरी ट्रेन कितने बजे होता है? 1 बजे, 12:30 1 बजे बनता है और सुबह पहली ट्रेन पकड़ के चल जाते। इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो। कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय। हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द, आदेश आला की मग काय, कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण कर, हे आम्ही पाहिलंय आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात। आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा
सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एक क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते. आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढे काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, बोले आगे आगे देखो कुत्ता है क्या. आणि मग कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहला सिनेमा पोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह से. हम लोग हिंदी कर रहे हैं अभी. हाँ सर, हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.